तर हाय हॅलो, मी आहे प्रथमेशची बायको राजश्री आणि आम्ही नवी मुंबई एअरपोर्टवरून तिरुपती बालाजींचं दर्शन घेण्यासाठी निघालो. तिरुपती बालाजींचं दर्शन हे सर्वसाधारण दर्शन नाही, कारण असं म्हणतात ना, देव स्वतः जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत दर्शनाची ओढ आपल्या मनामध्ये सुद्धा येत नाही. तर मला माझ्या मुलाचे केस तिरुपती बालाजीलाच काढायचे होते, तर आम्ही कुठली प्लॅनिंग न करता निघालो. त्यामुळे आम्ही VIP ब्रेक दर्शन करायचे ठरवले. तर तिरुपती एअरपोर्टवर श्रीवाणी तिकीट मिळते. तिरुपती एअरपोर्टच्या अरायव्हल एक्झिट गेट जवळ हा काउंटर आहे आणि इथे ऑफलाईन 200 तिकीट मिळतात. त्यामुळे जो सकाळी लवकर जाईल त्यांनाच ते तिकीट मिळते. आणि आम्हाला 4 वाजता स्लॉट मिळाला आणि 10,500 रुपये हा पर पर्सन तिकीट आहे. तर 10,000 ही देणगी असते, 500 रुपये तिकीट असतो आणि 12 वर्षाखालील मुलांना फ्री तिकीट असते. तर सप्तगिरी चेक पॉइंट येथे आपला बस कार सगळं काही बॅग वगैरे सगळं चेक करतात आणि चेक करूनच आपल्याला आत सोडतात. आणि कल्याण कट्टा असतं, तिथे आपले केस दान करायचे असतात. तर अहंकाराचे विसर्जन म्हणजे तिरुपतीला केस अर्पण करणे असं आहे. आणि मग आम्हाला मस्त देवाचे दर्शन झालं, मन खूप प्रसन्न झालं, खूप भरून आलं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पद्मावती देवीचे दर्शन घेतले आणि तिसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी निघालो. तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचे रूप आहे आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ही त्यांची अर्धांगिनी आहे. आजही दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मीला तिरुपती देवस्थानातर्फे शालू किंवा साडी ही भेट पाठवली जाते. कोल्हापूरला देवीचे दर्शन झाल्यावरच तिरुपतीची यात्रा सफल होते असे म्हणतात. तर चला बाय.